नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश भारती। विद्यार्थी मित्रांनो, आज MIDCचा पहिल्या सत्रामध्ये पेपर झालेला आहे। त्या पेपर संदर्भात आपण या ठिकाणी स्मरणशक्तीच्या आधारावरती तुम्हाला उद्या जे सातत्याने पेपर होणार आहेत त्यामध्ये नक्की मदत होईल या सत्राची। त्या अनुषंगाने काही गोष्टी आपल्या समोर मांडत आहे, नक्कीच या संदर्भातला तुम्हाला फायदा होईल। मित्रांनो, सकाळच्या सत्रामध्ये जो पेपर झाला तो अत्यंत साधा आणि सोपा होता। हा जो पेपर झाला त्यावरून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे जे सर्वसाधारण सर्व अभ्यास केलेले विद्यार्थी मित्र आहेत त्यांचा जो निकाल ठरणार आहे तो म्हणजे MIDC ॲक्ट या घटकांवरती ठरणार आहे। परंतु इतर जे घटक आहेत त्या घटकांचं विश्लेषण किंवा कोणत्या आधारावरती पेपर हे सेट झालेले आहेत किंवा कोणत्या आधाराचा आपण वापर करून पेपर देण्यासाठी आपण जायला पाहिजे, कोणती मानसिकता किंवा कोणतं रिव्हिजन असले पाहिजे आणि टप्प्याटप्प्याने ज्यांचे जे सेशन होणार आहेत त्यामध्ये नक्कीच फायदा होईल। त्या अनुषंगाने स्मरणशक्ती आणि इतर मिळालेल्या माहितीच्या आधारावरती आम्ही तुम्हाला पेपर्सबद्दलची माहिती देत आहोत। चला विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञान यावरती 20 प्रश्न होते। ह्यामधले जे प्रश्न होते ते अत्यंत साधे सोपे आणि एकदम वन लाइनर मध्ये होते। यामध्ये चालू घडामोडी यावरती विशेष भर देण्यात आलेला होता। त्या बाबतीत जर पाहिलं तर पुरस्कार विचारण्यात आलेले होते, ऑलिम्पिकसाठी पात्र पहिला व्यक्ती याबद्दल माहिती विचारण्यात आलेली होती। तसेच आपण जर पाहिलं सध्याचे RBIचे गव्हर्नर यांच्या बाबतीत माहिती विचारण्यात आलेली होती। 49वे अमेरिकेचे राष्ट्रपती कोण या संदर्भात माहिती विचारण्यात आलेली होती। त्या संदर्भात श्रीलंकेची सध्याची जी करन्सी आहे ती करन्सी विचारण्यात आलेली होती। तसेच सामान्य ज्ञानामध्ये इतर कोणत्या गोष्टी विचारण्यात आल्या होत्या तर महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण या संदर्भात डिटेल माहिती विचारण्यात म्हणजे प्रश्न विचारण्यात आलेला होता। महाराष्ट्राच्या वायव्येला असणारं घटक राज्य कोणतं या बाबतीतही प्रश्न विचारण्यात आलेला होता। तसेच GSच्या बाबतीत जर आपण प्रश्न पाहिले तर असे विचारले होते की LICची स्थापना ही केव्हा झालेली आहे, त्यानंतर शिक्षक दिन म्हणून आपण कोणता दिन साजरा करतो, लोकमान्य ही पदवी कोणाला देण्यात आलेली आहे। तसेच संसदेच्या बाबतीत रचना विचारण्यात आलेली होती। सुधागड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या बाबतीत ही माहिती विचारण्यात आली होती। भारतातील काही धरण विचारण्यात आलेले होते, कोणतं धरण हे विचारण्यात आलं होतं याबद्दलची डिटेल माहिती माझ्याकडे नाही आहे, परंतु धरण हे भारतातलं विचारण्यात आलेलं होतं। तसंच विद्यार्थी मित्रांनो, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा जो इतिहास आहे त्यामध्ये लोकमान्य हे आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रश्न विचारण्यात आलेला होता। परंतु मध्ययुगीन मधलं असं विचारण्यात आलं की मध्ययुगीन कालखंडामध्ये राज्यकर्ते म्हणून पुढीलपैकी महाराष्ट्रात कोणते होते हे विचारण्यात आलेले आहेत। PUC याचं लॉंग फॉर्म विचारण्यात आलेला आहे मित्रांनो। हरित क्रांतीचे जनक किंवा हरित क्रांतीची सुरुवात याबद्दलही प्रश्न विचारण्यात आलेला आहे। या बाबतीतलं GS जर पाहिलं तर GS हे वन लाइनर आणि सर्वसाधारण विचारण्यात आलेलं आहे, म्हणजे एकूण 20 प्रश्न आहेत। अगदी साधा आणि सोपं प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत की सर्वसाधारण स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा जर विद्यार्थी असेल तर यात 17 ते 18 क्वेश्चन्स हे सहज हा विद्यार्थी देऊ शकतो। दिनविशेष मध्ये शिक्षक दिन हे विचारण्यात आलेलं होतं। पुरस्कार आणि व्यक्तिविशेष हेही त्यामध्ये विचारण्यात आलेले होते। म्हणजे चालू घडामोडी हे सर्वसाधारण 8 ते 9 मार्कांना विचारण्यात आलं होतं। सामान्य ज्ञानामध्ये महाराष्ट्राचा भूगोल हा 3 ते 4 मार्काला विचारण्यात आला होता। भारताचा भूगोल हा 1 मार्कला विचारण्यात आला होता। इतिहास यावरती 2 ते 3 प्रश्न होते, तेही अगदी वन लाइनर होते। चालू घडामोडीचा मी विशेष करून उल्लेख करत आहे कारण चालू घडामोडी विचारण्यात आलेली आहे मित्रांनो। हाच जर फॉर्मॅट सेट जर झालेला असेल तर आता आपण ज्या पद्धतीचे प्रश्न बोललेले आहेत किंवा चर्चा केलेली आहे यासारखे जर तुम्ही मटेरियल जर वाचन केलात तर येणाऱ्या सेशनमध्ये जेव्हा तुमचे पुढील टप्प्यामध्ये परीक्षा होणार आहेत त्या टप्प्यांमध्ये तुम्हाला निश्चित याचा फायदा होईल। तसेच विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण या संदर्भातले जे प्रश्न आहेत अगदी साधे आणि सोपे विचारण्यात आलेले आहेत। मराठीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, उतारा व उतार्यावर आधारित प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत। एक उतारा देण्यात आलेला आहे आणि उतार्यावर आधारित हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। विभक्ती विचारण्यात आलेला आहे। मिश्र वाक्य, केवल वाक्य, विधानार्थी वाक्य यावरतीही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। आणि विसंगत घटक किंवा वेगळा घटक ओळखा या बाबतीतही प्रश्न पाहायला मिळतात। म्हणजे मराठी व्याकरण हे सर्वसाधारण PSI मेन्स दिलेला जर विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी अगदी 17-18 मार्कापर्यंत तो जाऊ शकतो। या धर्तीवरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। व्होकॅब्युलरी ही जास्त विचारण्यात आलेली आहे। वाक्यांचे प्रकार जे मिश्र वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, विधानार्थी, प्रश्नार्थक या संदर्भातले प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। विभक्ती विचारण्यात आलेली आहे आणि मराठी पॅसेज हे विचारण्यात आलेले आहेत। म्हणजे सराव सत्रामध्ये आपण मराठीचे पॅसेज हे घेण्यात आलेले होते। त्यामध्ये आपण दिलेलं होतं की एक पॅसेज होता आणि त्या पॅसेजवरची आधारित हे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले होते।
त्याच पद्धतीच्या प्रश्न हे त्याही ठिकाणी सेट झालेले आहेत। म्हणजेच तुम्हाला एक मराठीचा उतारा हा विचारला जाणार आहे। अगदी साधे सोपे एकदम सोप्या पद्धतीची मराठी व्याकरणाची जी काही प्रश्न संख्या आहे ती विचारण्यात आली आहे। म्हणजेच सर्वसाधारण 16 ते 18 इतके प्रश्न सर्वसाधारण विद्यार्थ्याला येऊ शकतात या पद्धतीचं मराठी आहे। इंग्रजी व्याकरण हे 20 मार्काला विचारण्यात आलं होतं। म्हणजे जीएस 20 मार्क, मराठी व्याकरण 20 मार्क आणि त्यानंतर इंग्रजी व्याकरण हे 20 मार्काला विचारण्यात आलं होतं। इंग्रजी व्याकरणामध्ये व्होकॅब्युलरी हा भाग खूप महत्त्वाचा आणि अत्यंत जास्त मार्कला विचारण्यात आला होता। सर्वसाधारण 7 ते 9 मार्क या दरम्यान व्होकॅब्युलरी विचारण्यात आलेली होती। त्यानंतर फिलिंग द ब्लँक सेंटेन्स दिलेले होते आणि रिकाम्या जागा भरा या संदर्भात देण्यात आलेलं होतं। आर्टिकल म्हणजे जे आपण आर्टिकल्स करतो ते आर्टिकल विचारण्यात आलेले आहेत। कॉमन एरर हाही भाग खूप महत्त्वाचा विचारण्यात आलेला आहे। फिगर ऑफ स्पीच हेही विचारण्यात आलेलं आहे। म्हणजेच आपण जर इंग्रजी व्याकरणामध्ये पाहिलं तर व्होकॅब्युलरी अधिक मार्काला आहे। त्यानंतर जर क्रम जर पाहिला तर फिल इन द ब्लँक, कॉमन एरर, फिगर ऑफ स्पीच यावरती विचारण्यात आलेला आहे। या पद्धतीचा पेपर सेट झालेला आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा आता या सत्रातला किंवा नेक्स्ट सत्रामध्ये जेव्हा पेपर द्यायला जाल त्यावेळेला या उपयोग या घटकांचा नक्की जास्त प्रमाणात तुम्हाला होणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं जीएस, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हा जर भाग पाहिला तर यानंतर आता एक वेगळा भाग कोणता परीक्षेला आणि कोणता विचारलेला आहे ज्याच्यावरती मेरिट फॅक्टर आपलं ठरणार आहे तर तो आहे कायदे। मग आपण जर पाहिलात विद्यार्थी मित्रांनो तर आपण ऑनलाईन बॅच घेतलेल्या होत्या कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र लातूरच्या वतीने आणि जवळजवळ आपण 3 दिवस MIDC चे कायदे हे दररोज 3-3 तास घेण्यात आलेले होते। MIDC ऍक्ट 1961 हा अत्यंत सखोल घेतलेला होता। महाराष्ट्रातून बऱ्याच विद्यार्थी मित्रांना त्याचा फायदा झाला होता। आजही पेपरला गेल्यानंतर त्या विद्यार्थी मित्रांना खूप फायदा झालेला आहे। कारण अगदी वेगळा आणि मेरिट डिसाइड करणारा जर फॅक्टर कोणता असेल निवड यादीमध्ये आपलं जर नाव झळकवायचं असेल तर तो म्हणजे MIDC ऍक्ट 1961 हा कायदा तुमच्या निवड यादीमध्ये जाण्यासंदर्भात महत्त्वाचा असणार आहे। कारण यामधले जे प्रकरण होते त्या प्रकरणांचा जर आपण अभ्यास केला की कार्यप्रणाली जी आहे त्या कार्यप्रणालीचा असेल, लेखा असेल किंवा लेखा परीक्षण असेल या सर्व प्रकरणांचा प्रकरण नंबर 1, 2, 3 आणि 4 हे सर्व प्रकरण आपण अगदी विस्तृत घेतलेले होते। त्या प्रकरणांमध्ये जर आपण पाहिलं तर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला जर पाहिलं तर कलम 7 हे विचारण्यात आलेलं आहे, कलम 63 विचारण्यात आलेलं आहे, कलम 36 त्यामधलं उपकलम पण विचारण्यात आलेलं आहे। त्यानंतर जमीन संपादन कोण करेल या संदर्भात विचारले आहे। नुकसान भरपाई या संदर्भात ही विचारण्यात आलेले प्रकरण आहेत। प्रकरण 3 हे अत्यंत महत्त्वपूर्ण विचारण्यात आलेलं आहे। त्यानंतर सद्भावनापूर्वक केलेली जी काही गोष्ट असते त्या संदर्भातलाही प्रश्न आलेला आहे। MIDC कायदा कोठे लागू होतो किंवा कोठे लागू होत नाही या संदर्भातलाही प्रश्न आहे। राज्य शासनाला कोणते अधिकार आहेत किंवा राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक गोष्टींची त्या ठिकाणी तरतूद विचारण्यात आलेली आहे। कलम 39 ज्यामध्ये जमीन हस्तांतरण या संदर्भातल्या आपण जर गोष्टी पाहिल्या तर त्याही अनुषंगाने प्रश्न आलेले आहेत। कलम 50 हे विचारण्यात आलेले आहे। लघु उद्योग ज्याच्यामध्ये कारखाना आणि यंत्रसामुग्री या संदर्भातली जी कलम आहे तरतूद आहे 10 लाख, 25 लाख, 15 लाख या संदर्भातली तरतुदी या पर्यायामध्ये देऊन लघु उद्योगाची व्याख्या किंवा लघु उद्योग या संदर्भातली मर्यादा ही विचारण्यात आलेली आहे। ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जे काही आपले कायदे लागू होतात MIDC ऍक्ट आहे त्यामधलेही विचारण्यात आलेलं आहे। 24 मधलं सब कलम 1 हेही विचारण्यात आलेलं आहे। कलम 45 मधील उपकलम 5 इथपर्यंत डिटेल विचारण्यात आलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो MIDC ऍक्ट नुसार सभापती कोणत्या बैठकीला अनुपस्थित राहू शकतात याबद्दल विचारण्यात आलेलं आहे। वित्त लेखा आणि लेखा परीक्षण या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि या संदर्भातलं डिटेल माहिती जर मित्रांनो आपण पाहिलात तर MIDC ऍक्ट या संदर्भात कर्मवीरनं ऑनलाईन बॅचेस घेतलेल्या होत्या त्यामध्ये खूप फायदा आहे। या संदर्भातला व्हिडिओ आपण टाकलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। खूप महत्त्वपूर्ण वित्त व लेखा परीक्षण या संदर्भात कायद्यातली तरतूद विचारण्यात आली आहे। त्यानंतर अतिरिक्त निधी, त्यानंतर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि आपण पाहू शकता गट ग्रामपंचायत या संदर्भातल्या छोट्या छोट्या अनेक विस्तृत या ज्या काही गोष्टी आहेत विचारण्यात आलेल्या आहेत। कलम उपकलम या संदर्भात विचारण्यात आलेलं आहे। प्रकरण जे आपण प्रकरण 3 म्हणतो त्यामध्ये प्रकरण 3 बद्दल महत्त्वपूर्ण आणि डिटेल माहिती विचारण्यात आलेली आहे। MIDC कायदा कोठे लागू होतो, कोणते अधिकार आहेत आणि कोणत्या मर्यादा आहेत या संदर्भातली अनेक गोष्टी त्यामध्ये विचारण्यात आलेल्या आहेत। जमीन संपादन करणे या संदर्भात नुकसान भरपाई
या संदर्भातल्याही गोष्टी विचारण्यात आल्या आहेत. कलम 63, कलम 36. आता ह्या गोष्टी एवढ्या म्हणजे महत्त्वपूर्ण आहेत आणि विचारण्यात आलेले आहेत की तुमचा जो पुढचा पेपर येणार आहे मित्रांनो, तो पेपर याच घडामोडीवर आधारित असणार आहे आणि या स्मरणशक्तीच्या आधारावरती आम्ही जी तुमच्यापर्यंत मांडणी पोहोचवत आहोत, यामागचा एक उद्देश असा आहे की तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करणार आहात त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर काही गोष्टी आल्या पाहिजेत. या गोष्टी कोणत्या असतील? आपण ज्या वेळेला MIDC ऍक्ट कडे जाऊ त्यावेळेला त्यामधले कलम 36 असेल, 63 असेल, 45 असेल, 39 असेल, 24 असेल किंवा 36(1) असेल, तर या संदर्भातले कलम आणि उपकलम हे आपण जर शेवटचे रिव्हिजन विस्तृत केलात तर आपल्याला नक्की फायदा होईल. त्यानंतर MIDC कायदा कोठे लागू होतो? ग्रामपंचायत असेल. त्यानंतर जर आपण पाहिलं त्यातल्या तरतुदी म्हणजे नुकसान भरपाईची कलम असेल. त्यानंतर जर पाहिलं जमीन संपादनाची कलम असतील आणि राज्य शासनाचे अधिकार असतील, याबद्दल जर विस्तृत माहिती पाहिली तर 20 मार्क जे आपले मेरिट किंवा निवड यादी डिसाईड करणार आहे, तो म्हणजे वारंवार मी तुम्हाला सांगत आहे MIDC ऍक्ट 1961 यावर आधारित तो ऍक्ट काय आपला निवड यादी असणार आहे. त्यामुळे तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास करा. प्रकरण 3 असेल, वित्त व लेखा परीक्षण असेल, कार्यपद्धती असेल, या संदर्भात आपण विस्तृत माहिती करणारे व्हिडिओ टाकलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी 150 रुपयाची ऑनलाईन बॅच ही त्या ठिकाणी काय केली होती, जॉईन केलेली होती. त्यांना विस्तृत माहिती दिलेली होती. आपण कोणत्याही टप्प्यावरती कुठूनही आपण काय करा, ऍक्ट मिळवा आणि त्याची विस्तृत माहिती घ्या. तुम्हाला नक्की त्याच्यावरती फायदा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण जो बोललो त्याला फक्त मी रिमाइंड करतो. मराठी व्याकरणासंदर्भात मराठीचा उतारा विचारण्यात आलेला आहे. उतारावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तसेच समानार्थी, विरुद्धार्थी, केवळ प्रयोगी अवयव त्यानंतर विचारण्यात आलेले. जर बघितलं शब्दांच्या जाती हे विचारण्यात आले आहेत. विसंगत किंवा वेगळा घटक विचारण्यात आलेला आहे. वाक्यांचे प्रकार हे विचारण्यात आले आहेत. म्हणजे केवळ वाक्य असेल, विधानार्थी असेल, प्रश्नार्थक वाक्य असेल, हे अनेक वेगवेगळे प्रकार विचारले आहेत. विभक्ती विचारण्यात आलेली आहे. हे अत्यंत साधे आणि सोपे प्रश्न विचारले आहेत. म्हणजे जर एखादा मुलगा व्यवस्थित पद्धतीने मराठी व्याकरणाचा जर अभ्यास केलेला असेल तर त्याचे 16 ते 17 मार्क अगदी फिक्स आहेत. परंतु तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याचं व्यवस्थित विश्लेषण आणि रिव्हिजन करून तुम्ही नक्की जा. त्यानंतर इंग्रजी व्याकरणामध्ये व्होकॅब्युलरी यावरती आजचा पेपर जो पहिल्या टप्प्यातला झालेला आहे त्यामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर तिथे आपल्याला एक पाहायला मिळतं की 8 ते 7 ते 9 मार्काच्या दरम्यान व्होकॅब्युलरी विचारलेले आहे. सिनोनिम, अँटोनिम हे विचारण्यात आलेले आहेत. यानंतर आपण जर पाहिलं तर फिगर ऑफ स्पीच यावरती प्रश्न आहे. कॉमन एरर यावरती प्रश्न आहे. त्यानंतर फिलिंग द ब्लँक, आर्टिकल या वेगवेगळ्या गोष्टींवरती अत्यंत साधे आणि सोपे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणजेच जर सर्वसाधारण व्यवस्थित जर इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास जर असेल तर अशा विद्यार्थ्यांना 15 ते 18 या दरम्यानचे मार्क हे व्यवस्थित पद्धतीने मिळू शकतात. फक्त तुम्ही दुर्लक्ष नक्की करू नका. त्यानंतर मित्रांनो, आपण जर पाहिलं सामान्य ज्ञान, तर सामान्य ज्ञानाबद्दल मी पुन्हा रिपीट करत आहे की या प्रश्नांच्या आसपास तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. या प्रश्नांचं फक्त विश्लेषण आणि विस्तृत स्वरूपात तुम्ही नक्की त्यांचा अभ्यास करा. भूगोलाच्या बाबतीत भूगोलामधले भारत आणि महाराष्ट्र हा विचारत असताना भारतामधील धरण विचारण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामधील महाराष्ट्राच्या वायव्येला असणारं राज्य किंवा ईशान्येला असणारं राज्य विचारण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण असाही प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, LIC ची स्थापना केव्हा झाली, PUC याचं लॉंग फॉर्म काय आहे. त्यानंतर विचारलेलं आहे मध्ययुगीन इतिहासामधील आपल्याला महाराष्ट्रात कोणते सातवाहन राज्यकर्ते होऊन गेले या संदर्भातला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हरित क्रांतीचे जनक किंवा हरित क्रांतीची सुरुवात यावरती प्रश्न आहे. संसदीय रचना यावरती एक प्रश्न होता. दिनविशेष मध्ये शिक्षक दिन याबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लोकमान्य असे कोणाला ओळखतात किंवा लोकमान्य टिळक यांच्या बाबतीत प्रश्न आलेला आहे. पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे विचारले. RBIचे सध्याचे गव्हर्नर विचारले आहेत. सध्याचे अमेरिकेचे 49वे राष्ट्रपती विचारण्यात आलेले आहेत. सुधागड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात येतो हे विचारण्यात आलेलं आहे. श्रीलंकेची करन्सी कोणती विचारण्यात आली आहे. म्हणजेच तुम्हाला इतर देशांच्या पण करन्सी कराव्या लागतील किंवा याच्या आसपासचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. पुरस्कार किंवा व्यक्तिविशेष या बाबतीत प्रश्न विचारले आहेत. जसे की ऑलिम्पिकसाठी पहिला पात्र खेळाडू कोणता या संदर्भातले असे विश्लेषण आजच्या पहिल्या सत्रामधलं जर आपण पेपर जर पाहिला तर या पद्धतीचा पेपर होता. मध्ये बुद्धिमापन चाचणी हे अगदी 18 मार्कापर्यंत विचारलेले आहे. 1 ते 2 मार्काला फक्त पदावली म्हणजे प्लसला मायनस म्हटलं, मायनसला भागाकार म्हटलं, भागाकारला गुणाकार म्हटलं, गुणिलेला अधिक म्हटलं, या पद्धतीची जी पदावली असते ह्या पदावलीवरती फक्त एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बाकी आपण जे बुद्धिमापन चाचणीमध्ये सर्वसाधारण सरळ शॉ भरती लेवलची जी बुद्धिमापन चाचणी असते ते प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. उदाहरणामध्ये
तर्क अनुमान यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर्क अनुमान नंतर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे नातेसंबंध यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे। दिशा टॉपिक बैठक व्यवस्थेवरती अगदी 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। घड्याळ, क्रमवारी, रोमन अंकावर एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे। अक्षर मालिका आणि अंक मालिका यावरती 5 ते 6 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। म्हणजेच बुद्धिमापन चाचणी ही 17 ते 18 मार्काला विचारण्यात आलेली आहे। त्यामध्ये नातेसंबंध, समसंबंध, पदावली, विसंगत घटक, तर्कानुमान, दिशा, बैठक व्यवस्था, घड्याळ, क्रमवारी, रोमन अंक, अक्षर मालिका, अंक मालिका म्हणजे अक्षरांची मालिका जी फरकांवर आधारित असते आणि अंक मालिका जे आपण अंक म्हणतो ते अंक हे फरकावर आधारित असतील किंवा एक मालिका प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल या पद्धतीची अगदी साधी आणि सोपी तलाठी भरतीला किंवा महापोर्टलला ज्या पद्धतीने विचारण्यात आलेली होती त्याच पद्धतीची बुद्धिमापन चाचणी ही अगदी विचारण्यात आलेली आहे। म्हणजेच आजचा अनुभव पाहता बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं असं सांगण्यात आले की 17 ते 18 मार्क सहज आम्हाला मिळू शकतात। म्हणजेच आपण जर पाहिलं मराठी व्याकरण यामध्ये 16-17 प्रश्न पडू शकतात। हे अगदी साध्या आणि सोप्या म्हणजे जो हायेस्ट घेईल तो आउट ऑफ घेईल, परंतु अगदी सर्वसाधारण PSI STI ची मुख्य परीक्षा देऊन आलेला विद्यार्थी जो असेल त्याला 17-18 मार्क हे मराठी व्याकरणामध्ये, इंग्रजी व्याकरणामध्ये आणि बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञानामध्ये मिळतील। परंतु आता प्रश्न राहतो की मेरिट हे कशावर ठरू शकतं, तर आपण वारंवार सांगत आहोत ते म्हणजे MIDC ऍक्ट वरती। आपण जे या व्हिडिओमध्ये वारंवार बोललो की MIDC चे जे ऍक्ट आहेत ते ऍक्ट आपण व्यवस्थित विस्तृत करा। आपण जर आतापर्यंत केलेले नसतील तर आपण पुस्तक वाचा किंवा कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्राच्या YouTube चॅनलवरती आपण 3 दिवसीय रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध करून दिलेले आहेत। आपण खालच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता आणि जे काही MIDC चे ऍक्ट आहेत त्या ऍक्टचा अभ्यास अगदी छान पद्धतीने करा, कारण सोपे प्रश्न विचारलेले आहेत। परंतु आपण जर वाचनच केलेले नसेल तर आपल्याला कलम 35 असेल, 45 असेल, 39 असेल, जमीन हस्तांतरण कायदा असेल, सभापती कोणत्या बैठकीला उपस्थित राहू शकतात किंवा गैरहजर राहू शकतात, शासनाचे अधिकार असतील, MIDC ऍक्ट 1961 अगदी सुंदर आणि विस्तृत विचारलाय 20 मार्काला। म्हणजे आपला पेपर सकाळच्या सत्रामध्ये अगदी साधा सोपा झाला। याच पद्धतीने तुमची प्रश्नपत्रिका होणार आहे। यामध्ये मराठी व्याकरण 20 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 20 प्रश्न, त्यानुसार GS 20 प्रश्न, बुद्धिमापन चाचणी हे अगदी जास्त मार्काला 20 प्रश्न आणि लॉ जो आपण MIDC ऍक्ट 1961 म्हणतो हा ऍक्ट 20 मार्काला आहे। या पद्धतीने प्रश्नपत्रिका सेट झालेली आहे। छान व्यवस्थित आपण प्रश्नपत्रिका द्या, इतर विद्यार्थ्यांनाही याचा जास्तीत जास्त फायदा होईल। या संदर्भात हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा, लाईक करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।